आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मागू कसा मी अन मागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा। सूर्या, तुझं दुःख मोठं आहे, पण आता सावर स्वतःला। तुझ्या घरची मोठी जबाबदारी आहे। तू जर असं केलं तर कसं व्हायचं? तुलाच आता सगळं सांभाळून घे। आपल्या घरच्या माणसाला शेवटचा निरोप दे। कसामी अरे मागू कुणा। शाले उठ ना ग शाले। हा काय झाले शाले? तू अशी नाही सोडून जाऊ शकत। अगं माझा आधार आहेस तू। शाले उठ ना ग शाले, ऐक ना, उठ ना शाले, उठ ना शाले। अगं तू होतीस म्हणून मी नसताना पण मला माझ्या लेकरांची काळजी नव्हती ग। माझ्या लेकरांना अगदी आईच्या मायेनं वाढवलंस तू। शाले शाले उठ ना शाले, शाले उठ ना ग, तू एकच आधार आहेस तू माझा शाले। अगं मी परत आले तेव्हा तू एकच होती। तिने मला जवळ केलं, मला समजून घेतलं। शाले उठ ना ग शाले, उठ ना। असं मला आणि माझ्या लेकरांना पोरकं करू नको ना ग शाले, उठ ना, उठ ना शाले, शाले उठ ग। तू साधार होतीस ग शाले, माझी शाले गेली ग, माझी शाले, माझी शाले, माझी शाले उठ ग। माझी शाले ग। वहिनी, मला माहितीये तुझ्यासाठी दुःख पचवणं सोपं नाहीये, पण तू तुझं दुःख असं अडवून ठेवशील तर गुद मरत राहशील। वहिनी मोकळे हो वहिनी, वहिनी रडून घे, वहिनी वहिनी रडून घे, वहिनी वहिनी ऐक ना माझं, वहिनी रडून घे, वहिनी ऐक ना, वहिनी। संपलं सगळं, संपलं सगळं, संपलं।
आमची बायको नव्हती होती, आमचा जीव होता तो. आता जीवच गेल्यावर माणसानं कसं जगावं. आमची लय काळजी करायची ती. सारखं आपलं तुमच्यासाठी हे करू का हो, तुमच्यासाठी ते करू का हो. बाहेर जाताना बी नीट जावा, काळजी घ्यावा. सारखं आपलं आहो मरेपर्यंत आमचीच काळजी करत जगली ती. लय आदर्श बायको होती शालन. आमची साथ अशी अर्धात सोडून चांगलं नाही केलं तू, नाही चांगलं केलं. पाहुणं सावरा स्वतःला. डॅडी, तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आम्ही समजू शकतो, पण आता असा धीर सोडून कसं चालेल. सगळं नीट चाललं असताना हे असं अचानक आक्रीत घडणं, हे पचवणं अवघड जातंय बाबाला. काय हो, आमची अवस्था या जगाच्या पाठीवर कोणालाच कळणं शक्य नाही हो. तिची आम्हाला साथ होती म्हणून तर या घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर टाकून आम्ही पुढे निघून जात होतो ना. लक्ष्मी होती या घरची, लक्ष्मी होती ती. लय कठीण काळात आमची साथ दिली तिनं, ना आता कुठं चांगलं दिवस आलं आमची साथ सोडून निघून गेली. काय करावं, कसं जागावं आता. देवी आई यांच्या ऐवजी आमचा जीव घेतला असता तर आम्ही एक चकार शब्द तोंडातून काढला नसता. पाता ही पोकळी कशी भरून काढायची. डॅडी, आता असं खचून कसं चालेल. पोरांना कोण आधार देणार. त्या तुळजाची अवस्था बघा, एक शब्द बोल ना. आता तुम्हीच तिला सांभाळून घ्यावं लागेल. डॅडी, घरातले पंखे का लावल्यात. काय आईला थंडी सहन होत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. तिला थंडीत पंख नाही सहन होत. बघा ना, बघा तिचे हात किती गार पडलेत बघा. ती जर झोपेत न उठली ना तर मग ओरडेल हो मग आपल्याला. हा, ते बंद करा, पंखे बंद करा, कोणीतरी पंखे बंद करा ना. कायम सगळ्यांचा विचार करत असते, मग आपण नको का तिचा विचार करायला. बंद करा पंखा. तिला ना छान शांतपणे झोपू द्या आता.